बिबट्याने किंवा वाघाने बघितलेलं वरती, त्याच्यानंतर ते वरती जाण्यासाठी चाल केल्यामुळे त्याचे नखे वगैरे लागले त्याच्यावर. तरी 4-5 वर्षापूर्वी ना ही का अस्वल इकडून फिरले, म्हणजे लोकांच्या मधाच्या पेट्या वगैरे त्यांनी नुकसान केले त्यावेळेस. हे काय मोगले याची काय लूटमार करायची, त्याच्यामुळं लोक भीतीनं डोंगरात कड्यावरती एकदम टोकावर म्हणजे राहिले. सह्याद्रीच्या उंचच उंच कपाऱ्या, चारी बाजूंनी वेढलेलं घनदाट गूढ जंगल आणि या निसर्गाच्या अथांग पसाऱ्यात आधुनिक जगापासून मैलोनमैल दूर वसलेलं एक छोटंसं गाव. एका अशा जगाची ही गोष्ट जिथे वेळेचा वेग मंदावतो आणि माणसाचा संघर्ष निसर्गाशी थेट जोडला जातो. ती जास्त करून एकदम उंचाटाव झाड असेल ते एकदम तिथं कुणाची नजर नाही जायला अशा ठिकाणी घरटे असते त्यांची. असं आपण बघितलं की ते लगेच पळून होतं ना, असं चावलं लागली हा पळून जातात. लाजळ प्राणी थोडक्यात. खडी चढण, पायाखालून घसरणारे दगड आणि अंगावर येणारे जडत्व. पण या खडतर प्रवासात गावकऱ्यांना बळ देतं ते गावाच्या वेशीवर असलेलं हे देवीचं मंदिर. या गावात जाणं म्हणजे निसर्गाची परीक्षा देण्यासारखं आहे. इथे येणारा प्रत्येकजण क्षणभर थांबतो, देवीसमोर नतमस्तक होतो. कारण इथून पुढचा प्रवास फक्त पायांचा नाही तर विश्वासाचा असतो. आता हे बघा, आपण इथं पुढे गेल्यानंतर एक जन्नीमातेचं मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन काळापासून म्हणजे बऱ्याच काळापासून हे ठिकाणी मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये कोळी समाजातले एक पुजारी असतात. ती पूजा वगैरे त्या कोळी समाजातले लोक करतात गुरव म्हणून. बाकी ह्या ठिकाणी म्हणजे खाली वासुळी गावामध्ये एक भैरवनाथाचं मंदिर आहे. ते वर्षातून एक वेळ डिसेंबरमध्ये यात्रा असते भैरवनाथाची. तर भैरवनाथ खालून डोंगरातून पालखीमध्ये येऊन इथं जन्नी मातेला भेटून जन्नी मातेला घेऊन यात्रेसाठी खाली जात असतो. गावाची यात्रा असताना गावाची यात्रा असते त्यावेळेस. एक 2 ते 2.5 तास झाला आपण हा डोंगर चढून वरती आलो. याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर आपल्याला खाली थोडा झाडांच्या शेजारी एक पाण्याचा स्रोत दिसला, जो की झरा होता. या जंगलातला एक छोटासा झरा आहे. तिथं मस्त आपण तोंड धुवून वरती आलो आणि वरती त्या गावातले म्हणजे ज्या गावामध्ये आपण जाणार आहोत तिथले ग्रामस्थ किसन काका आपली वाट पाहत इथंच होते. इथं आम्हाला भेटले. आता इथून आपण ह्या जंगल पाऊल वाटेने आपण त्या गावामध्ये जाणार आहोत. त्या गावातले हे किसन काका. आता बघा, ह्या जंगलामध्ये आहे ना जास्त करून वानर भेटतात. वानर आणि शेकरू कुठं कुठं भेटतात. अशी म्हणजे 500 मीटर अंतरावर 200 मीटर अंतरावर हा शेकरू असतात. कधीतरी आवाज केला त्यानं तर आपल्याला माहिती पडेल की या पालवीत आहे. निसर्गाने या गावाला अथांग सौंदर्य दिलं, पण रोजच्या जगण्याचा संघर्ष तितकाच तीव्र केला. या गावात नळ नाहीत, पाण्याचे टँकर पोहोचू शकत नाहीत. इथे पाण्याचा एकच स्रोत आहे, डोंगराच्या पोटातून वाहणारा शुद्ध थंडगार झरा. झऱ्याचं हे पाणी फक्त तहान भागवत नाही, तर या गावाचा स्वाभिमान आहे. जरी कष्ट अपार असले तरी या पाण्याच्या प्रत्येक थेंबात डोंगराचं अमृत दडलेलं आहे. पूर्वी म्हणजे 40-45 वर्षापूर्वी खालती पाणी इथं मोठं टाक असायचं खालती आमच्या शिवारामध्ये. ते नांदगण परतवडी हे गाव आहेत ना आपले कृष्णखोऱ्यातले, त्या लोकांनी पूर्वी म्हणजे त्यांना प्याच्या पाण्याचा तुटवडा असल्यामुळं वरती येऊन त्यांनी या पाण्याची पाणी केली. आणि ते 2-3 गावाची फणशीवाडी, नांदगणी आणि परतवडी या 3 गावाची लोक येऊन त्यांनी ते पाणी तिथून धुवत म्हणजे गाळ माती धुवून लावली आणि तो झरा इकडे वरती सरकवला आणि इथं टाकं बांधून ते. आणि आता इथून 1.5 इंची पाईपलाईन केलेली. हे पाणी कुठे जातं? नांदगण परतवडी. म्हणजे हे बाहेरच्या गावात पाणी जाते. ही पाहिजे का तिकडे लांब आहे अजून? हे आपण आता इकडं उत्तर दिशेला आहे. हे इथून पूर्वेकडे पाणी नेऊन तिकडून दक्षिणेला काढलं म्हणजे कृष्णखोऱ्यात. म्हणजे बलकुडी साईडला का? बलकवडी साईडला नांदगण्यामध्ये तिकडे पाणी नेलेली. म्हणजे 40-45 वर्षापूर्वी, त्यावेळेस मी लय लहान होतो त्यावेळेस पाणी नेलेलं. म्हणजे आता ही लाईन चालूच आहे का? चालूच आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की हे जवळपास ह्या पाण्याने भरपूर मोठा प्रवास केलेला आहे. मोठा प्रवास केलेला आहे. हे आपल्याला इथं दिसतंय, पण हे गाव हे पाणी लांब
बलकुडी साईडला म्हणजे बलकुडी इकडे डोंगर केवढा मोठा आहे आणि पलीकडे साईडला 8 किलोमीटर तरी अंतर असेल, एवढ्या अंतरावर पाणी नेलेली आहे ना डोंगराच्या लाईनीतनं. डोंगरात. म्हणजे हे उंची नाही म्हणून उताराने हळूहळू तिकडे गेलं नाही. ओके. जांभळाची वगैरे मध भेटते ना इकडे, जांभळ, हिरडा, गेळा याची मध भेटते इकडे. ती सगळी वनौषधीची मध भेटते आपल्याकडे आहे ना. हो. आपल्याला मध जास्त. आणि हे बघा, ही अशी डोनं असतात ना, असल्या डोनामध्ये पण ते अस्वल मध वडून खाऊ शकतात. म्हणजे अशा ह्या डोनाला खोडाला होल आहे, तर ह्या होलामध्ये मधमाश्या राहू शकतात. आणि ते जर अस्वलानं पाहिलं तर त्याच्यामध्ये हात घालून ते काढून खाऊ शकतात. भौगोलिक परिस्थितीमुळे इथे विस्तीर्ण शेती करणं अशक्य आहे. शेतीसाठी सपाट जमीन नाही की आधुनिक यंत्रसामग्री, त्यामुळे इथला शेतकरी मोजकीच आणि पारंपरिक पिकं घेतो. निसर्गाच्या लहरीपणावर आणि पावसाच्या पाण्यावर इथली शेती अवलंबून आहे. बरं काका, आपण आता खाली माडगणीतनं वर आल्यानंतर जंगल प्रवास केला तर बघितलं आपण तर जवळपास मोजकीच घर, एखादं दुसरंच घर आपल्याला वाटत दिसतंय. तर साधारणतः आम्हाला सांगा की या भागात, ह्या उंच भागात घरं किती आहेत सध्या? इथं वरती उंच टेकडावरती आता अशी 5 घरं बंद आहेत आणि 3 घरं चालू आहेत आता. आणि कोणत्या समाजाचे, कोणत्या आडनावाचे लोक राहतात इथे? वरती धनगर समाज म्हणजे गवळी समाजातली बाकी घर आहेत. जंगम समाजातले आमचं फक्त एकच घर आहे इथं. बाकी गवळी समाजातली घर आहेत. ते गवळी समाजामधली 3 घरं आता चालू आहेत, बाकी 4 ते 5 घरं बंद. ते आता इथून खालच्या गावामध्ये राहतात. ते पूर्वी जनावर वगैरे घेऊन इथं वरतीच राहत होते, आता ते खाली गेले. शेतीतून वर्षभराचा खर्च भागत नाही. जंगलाबाहेर जाऊन रोजगार शोधणं प्रत्येकालाच शक्य नाही. अशावेळी या घनदाट जंगलानेच या गावाला आर्थिक रोजगाराची एक नवी दिशा दिली आहे. मधुमक्षिका पालन म्हणजेच मधाच्या पेट्यांचा व्यवसाय. मधमाश्या राहतात त्याच्यामध्ये. ते इथं कोळी वस्तीतले लोक आहेत ना, त्याने ठेवलेली बॉक्स आहे ती. म्हणजे हा मधुमक्षिका पालन व्यवसाय चालतोय म्हणजे बऱ्याच प्रमाणात आहे ना. मधुमक्षिका चालते इकडे. ते मासे चावतात का जवळ गेल्या? हा, जवळ गेल्यानंतर चावतात ना. अशा साधारण किती पेटी असतात त्यांच्याकडे? अशा तरी या पूर्ण गावाच्या 200-300 पेटे असतील. असं रानात ठेवलेलं? हो. आणि आज पहिल्यांदाच बघितलं असं जंगलात कोणतरी पेटी ठेवलेली. आणि हो, म्हणजे चांगलं इकडे व्यवस्था चांगल्या प्रमाणात चाललेलं आहे. हो. जांभळाची वगैरे मध भेटते ना इकडे. जांभळ, हिरडा, गेळा याची मध भेटते इकडे. सगळी वनौषधीची मध भेटते आपल्याकडे आहे ना. हो. वर पडले का काय नक्क्याचं वन कसं दिसते का माणसाने काय केले, प्राणी गेले? ह्या झाडावरती कदाचित वांद्र वगैरे असू शकतात, माकडं. तर ते बिबट्यानं किंवा वाघानं बघितलेलं वरती, त्याच्यानंतर ते वरती जाण्यासाठी चाल केल्यामुळे त्याचे नखे वगैरे लागले त्याच्यावर. झाडावर चढताना नखे लागले, झाडावर चढताना नखे लागले. ते बिबट्याचे असू शकतात किंवा वाघाचे असू शकतात. आधुनिक जगाच्या झगमगाटापासून दूर, मोबाईल नेटवर्कच्या पलीकडे हे गाव आजही आपल्या संथलयीत जगत आहे. इथे सुखसोयी कमी असतील पण समाधान अथांग आहे. झऱ्याचं पाणी, निसर्गाची सावली, मधाचा गोडवा आणि देवीवरील अढळ श्रद्धा यांच्या बळावर कपाऱ्यांतील हे जीवन आजही अभिमानाने हसतंय.